कोरोनाशी मुकाबला सुरू आहे. युद्ध पातळीवर काम सुरू आहे असं सरकार सांगतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचं मंत्रिमंडळ जीवाचं रान करताय. खबरदारी तुम्ही घेत आहात ती अतुलनीय आहे. जो संयम तुम्ही दाखवताय तो अद्भुत आहे आणि हे तुम्ही करू शकता आहात म्हणून आणि म्हणूनच मी म्हणा आणि माझे सगळे मंत्रिमंडळातील सहकारी म्हणा हे युद्ध हे लढू शकतो. या महिला कर्मचारी आहेत आणि त्यांची ही अवस्था. कोणी लक्ष देत नाही असं ते सांगतात. नमस्कार, आम्ही सगळं मेडिकल स्टाफ आहे. आम्ही कोविड-19च्या वॉर्डला ॲडमिट पेशंट म्हणून आहोत. आम्ही सगळा स्टाफ आहे. आम्हाला इथल्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाहीये. आम्ही स्टाफ असून सुद्धा अशा घाणेरड्या परिस्थितीमध्ये इथे राहत आहोत. तर तुम्ही बघू शकता या स्टाफचे कशा प्रकारे यांना बेडशीट वगैरे कुठल्या प्रकारची सोय यांना दिलेली आहे. ते यामध्ये सामान्य जनतेचे किती हाल असणार त्याचाही तुम्ही विचार करा की जर सर्वांनाही अशी हालत मिळते तर सामान्य जनतेचं काय. आणि ह्याचा आम्हाला आणि इथे कोविड सेंटरमध्ये ठेवलेले हॉस्पिटल सुद्धा नाहीये तिथे डॉक्टर पण चेक करायला येत नाही किंवा इन्फॉर्म करून सुद्धा डॉक्टर चेक करायला येत नाही. स्टाफ लोक फक्त मेडिसिन दिलं की झालं काम. आता दुसरं चित्र पाहू. अंधेरीत आंबोलीतल्या एका तरुणाला ताप आला. स्थानिक लोकांना कळलं आणि त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला. काय उत्तर मिळालं ते पहा. 100 नंबरला फोन करू. साहेब आम्ही एक काम करतो त्याला आम्ही सोडून देतो तिकडे पेशंटला. त्याला आता उद्या काय रिस्पॉन्सिबिलिटी जाईल तर के वॉर्डची रिस्पॉन्सिबिलिटी राहील पूर्ण. नाही आम्ही नाही करणार कारण तुम्ही समजा पब्लिकवर लोटत असाल ना आणि ते उद्या त्याला काय झालं आणि एरियामध्ये कॉर्डन ऑफ करा केला तर त्याची रेमसिबिलिटी करणार. कारण तुम्ही आमच्यावर ढकलत असाल नागरिकांवर आणि आम्ही तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही याला इकडनं घेऊन जात नसाल तर तुमचं काम आहे पोलिसांना कळवणं. तुम्ही पोलिसांना कळवा आणि त्याला सांग इकडनं घेऊन झालं इकडे. त्याला पोलिसाला हात लावायला तयार असतील. त्याला ताप आलेला आता आम्ही हात नाही लावणार. त्याला फिवर आहे. हात लावायचा का मी त्याला. हो पण डायरेक्ट अँब्युलन्स पाठवू शकत नाही ना. ती कोविड पेशंटचे पेशंट आहे. आमच्याकडे अँब्युलन्स आम्ही तुम्हाला पाठवणार. मग कोणी मग काय करायचं तुम्ही मला नंबरवाली फोन करणार ते त्यांना हे करणार. कोण करणार 100ला फोन. तुम्हीच करा का एरिया मधल्या माणसांनी. पोलिसांना आले होते. पोलीस म्हणाले बीएमसीचं काम आहे. बीएमसीचं ते आले आता पुन्हा फोन करा त्यांना का बीएमसीचं काम आहे. बीएमसीचं काम आहे फक्त कोविड पेशंटला पॉझिटिव्ह पेशंटला हे करणे. जोपर्यंत त्याचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत बीएमसी वाला तिकडे अँब्युलन्स पाठवू शकत नाही. त्याला का. हॅलो हा ठीक आहे आम्ही कळवतो. आले तर ठीक आहे नाही त्याला आम्ही पाठवून देतो त्याला. ठीक आहे. फोनवर उडवाउडीची उत्तरं मिळाली. मित्रांनो माझं नाव शैलेश देसाई आहे. मी त्या आंबोलीमध्ये राहतो. एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. हा जो माणूस आहे प्रथम या एरियामध्ये राहतो. या एरियामध्ये राहतो आणि त्याचा आईवडील इकडे राहतात. अनेक वर्षापासून त्याचे आईवडील त्याला सोडून गेलेले आहेत आणि हा अत्यंत लिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये वगैरे आहे आणि त्याच्यामुळे हा सस्पेक्ट आहे. या दुपारपासून त्याला ताप आणि उलटे यायला लागलेले आहे आणि त्यामुळे आता आम्ही ताबडतोब पोलिसांना बोलवलं. पण आम्ही केव्हीएस वॉर्डला कळवण्याचा प्रयत्न केला पण केव्हीएस वॉर्डनी आम्हाला काही रिस्पॉन्स नाही दिला. सांगितलं जोपर्यंत पेशंट पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला करणार नाही. आणि म्हटलं मग अशा ठिकाणी असं असताना म्हणजे पेशंटची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार कोण. कारण हा याचा समजा लावारीस असेल किंवा कोण नाही पोलीस नाही म्हणत केव्हीएस वॉर्ड म्हणतो की तुम्ही त्या रिक्षामध्ये त्याला घेऊन जा. आता ह्या मुलाला ताप भरपूर आहे म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला रिक्षा. एकंदरीत बघितलं की महाराष्ट्राची आता लोकांना ज्या पद्धतीने शासन रिस्पॉन्ड करत आहे आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीने पेशंट वाढत आहेत मी पूर्ण सांगतो की शासनाचं कुठेही याच्यावरती आता कंट्रोल राहिलेला नाहीये. कारण सर्वसामान्य नागरिकाची समजा आमची ही पर्चेस आहे फक्त निवड एखाद्याला जाऊन त्याला चेकिंग करण्यासाठी. पण आम्ही सांगतोय कारण काय सांगतोय ते पेशंटचं त्याचा आम्ही बॅकग्राऊंड सांगतोय तरी शासन कुठेही ना नगरपालिका कुठलीही संघान घ्यायला कोविड पेशंटचं जे टेस्ट बनवलंय तेही कुठल्या प्रकारची कारवाई करायला तयार नाही. आणि अशी समजा परिस्थिती महाराष्ट्रात राहिली तर येणारा काळ फार भयंकर आहे. आता तिसरं चित्र. एका तरुणाच्या बाजूला राहणाऱ्या मावशीला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नेलं. तपासणी केली तेव्हा तिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. बाजूला राहणाऱ्या तरुणाने मागणी केली की आम्हालाही तपासा. काय उत्तर मिळालं ते पहा. माझं नाव सुनील मुळूक. मी गेले 8 दिवस आजारी आहे.
मला खूप त्रास होतोय सर्दीचा, श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्यातल्या त्यात माझ्या शेजारी आमची मावशी राहते, त्यांच्या घरातल्या 4 जणांना हॉस्पिटलला घेऊन गेले कोरोना पॉझिटिव्ह म्हणून. आम्हाला कोणी चेक नाही केलं, काही नाही केलं. मला खूप त्रास व्हायला लागला. जेजे हॉस्पिटलला गेलो होतो काल. जेजे हॉस्पिटलमधून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कोविड रुग्णालयामध्ये ॲडमिट व्हा. त्यांनी मला लिस्ट दिली. मी एवढी धावपळ करून जीटीला गेलो. जीटीला मला घेतलं नाही. त्यानंतर संजोजला गेलो. संजोजलाही मला घेतलं नाही. मला रात्रीनंतर 1916 वरती कॉल केल्यानंतर ॲम्ब्युलन्सने मला इथे कांदिवलीला शताब्दी हॉस्पिटलमध्ये आणून ठेवले सर. शताब्दी हॉस्पिटलमध्ये एवढी बेकार कंडिशन आहे, घाण आहे सगळीकडे. कोण डॉक्टर येत नाही लवकर, कोण नाही काय. दाखवतो तुम्हाला. एक असे पेशंट आता, त्यांना बघायला कोणी नाही, त्यांच्या अंगावरती कपडे पण नाही, तेव्हा पूर्ण घाण सांडलेली खाली, साफसफाई करायला नाही. वॉर्डमध्ये एक टॉयलेट सुद्धा लॉक होत नाही, साफसफाई पण नाही, फ्लश सुद्धा केलेलं नाही, एवढी घाण आहे. आणि इथे कोणी मॉफ सुद्धा मारलेलं नाही. हेच मदत करा. ही काही उदाहरणं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की प्रत्येकाची तपासणी करा, सुविधा द्या. पण काही ठिकाणी हे चित्र पाहायला मिळतंय. महापालिकेचा भोंगळ कारभार समोर येतोय. मुद्दा सरकारच्या कामाचे वाभाडे काढायचा नाही, तर जे चाललंय ते समोर मांडण्याचा प्रयत्न आहे. कारण मलेरिया, डेंग्यू एकालाच होऊ शकतो, पण एकाला कोरोना झाला तर तो 100 लोकांना होऊ शकतो. मुख्यमंत्री आणि सरकारी यंत्रणा यांनी याकडे दुर्लक्ष केलं तर संकट मोठं आहे आणि ते निस्तरताना मोठं नुकसान होऊ शकतं. कोरोनाचा विषाणू इतर आजारांसारखा नाही आहे, तो गुन्हाकार करतो. म्हणूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे, पिंपरी चिंचवड अशा रेड झोनमध्ये असलेल्या सुविधा अत्यंत काटेकोरपणे दिल्या पाहिजे आणि राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. विलास आठवले, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.